Okay. Hello students, welcome to my channel, YouTube channel, that is DD Civil Engineering. लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं होतं बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल आणि वेगवेगळ्या टर्म्स आपण स्टडी केल्या होत्या. तर ह्या व्हिडिओजमध्ये आपण स्टडी करणार आहोत टरजागी, जो फादर आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा, ज्याला म्हटलं जातं फादर ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. आणि त्यांनी मग बिअरिंग कॅपॅसिटी डिटरमाइन करण्यासाठी सॉईलची काय केलेलं आहे, इक्वेशन डिफाईन केलं आहे किंवा डिटरमाइन केलं आहे, ॲनालिसिस करणं. बरोबर, मग ते बघूया ॲनालिसिस करताना. आणि आपल्याला फक्त एक्झामसाठी त्याचे अजम्पशन्स आणि डायरेक्टली फायनल जे इक्वेशन आहे ते विचारलेलं आहे. डेरिवेशन एवढे इम्पॉर्टंट नाही आहे ह्या स्लाईडमध्ये. ह्या स्लाईड्समध्ये डेरिवेशनसुद्धा विचारलेलं आहे. डेरिवेशनसुद्धा मेन्शन केलं आहे, पण आपण डेरिवेशन न घेता डिरेक्टली फायनल इक्वेशनवरती जाणार आहोत. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट समजून घेऊन. ही जी डायग्राम दिसते ती टरझागीजच्या ॲनालिसिसची डायग्राम आहे, ह्या डायग्रामवरनं त्याने ॲनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या डायग्राममध्ये जो बी आहे, बी म्हणजे काय, विड्थ ऑफ फुटिंग. बरोबर, फुटिंगची जी काही विड्थ आहे तिला रिप्रेझेंट केलं आहे बीने. डी एफ म्हणजे आहे डेप्थ ऑफ फाउंडेशन. ग्राउंड लेवलपासून आपली फुटिंगचा जो बेस आहे तो किती लेवलला आहे, किती डेप्थला आहे, त्याला डिनोट केलं आहे डी एफने. गॅमा जो आहे इथं आर, इमेजमध्ये आर दिसतंय पण ॲक्च्युली तो गॅमा आहे. गॅमा म्हणजे युनिट वेट, तर गॅमा म्हणजे युनिट वेट ऑफ सॉईल सॉलिड. ठीक आहे, आणि जी, बरोबर, जी ए बी ही जी स्ट्रेट लाईन आहे ती स्ट्रेट लाईन म्हणजे त्या लेवलला काय आपली बेस आहे, फुटिंगचा बेस येतो. ठीक आहे, त्या लेवलला काय होते, फुटिंग जे आहे त्या लेवलला लोड जो आहे त्या फुटिंगवरती येणारा लोड सॉईलवरती तो काय करतोय, डिस्ट्रीब्यूट करतोय एरियावरती. कुठून कुठपर्यंत एवढ्या एरियावरती तो लोड काय डिस्ट्रीब्यूट करतोय. ठीक आहे, ए बी ही काय झाली बेस, लेंथ ऑफ द बेस ऑफ द फुटिंग. ठीक आहे, मग आपण लास्ट याच्यामध्ये बघितले होते मोड्स ऑफ फेल्युअर. मग मोड्स ऑफ फेल्युअरमध्ये सॉईल जेव्हा फेल होते तर 3 झोन तिचे पडतात. बरोबर, थर्ड झोन जो आहे इकडचा आणि इथला, बरोबर, याला म्हटलं जातं पॅसिव्ह झोन. हा जो मधला झोन आहे सेकंड झोन, तो सेकंड झोन त्याला म्हटलं जातं रॅडियल शिअर झोन. आणि हा फर्स्ट झोन जो आहे मधला ट्रायंगल शेपमध्ये त्याला म्हटलं जातं ॲक्टिव्ह झोन. ठीक आहे, असे 3 झोन्स पडतात. 3 झोनमध्ये सॉईल काय होते, फेल होते. आणि फेल्युअर सरफेस जो आहे तो म्हणजे हे बघा, हा जो कर्व आहे, ही जी कर्व आहे ती आहे आपला शेअर फेल्युअर सरफेस, ज्या ठिकाणी आपली सॉईल फेल होते शेअरमध्ये. म्हणजेच काय, जी एफ सी डी आणि इथला पॉईंट जो काय असेल तो. ठीक आहे, इथला पॉईंट. ठीक आहे, हा झाला फेल्युअर सरफेस. मग ए एफ किंवा बी डी जो अँगल करते होरिझोंटलला तो आहे 45 डिग्री किंवा 5/1/2. आणि ए सी किंवा बी सी जो अँगल करते होरिझोंटलला तो आहे 5/1/2. ठीक आहे, अशा पद्धतीने C1 इथं जो दाखवलेला आहे व्हर्टिकल प्रेशर पी पी म्हणजे पॅसिव्ह अर्थ प्रेशर. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर, पॅसिव्ह अर्थ प्रेशर हे 2 टर्म्स असतात अर्थ प्रेशरचे. म्हणजे सॉईल जी काही स्ट्रक्चरवरती तिच्या कॉन्टॅक्टमध्ये जो काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवरती सॉईल तिच्या युनिट वेटमुळे जो काही लोड ॲक्ट करते त्या स्ट्रक्चरवरती त्याला म्हटलं जातं अर्थ प्रेशर. सॉईलमुळे जो काही प्रेशर ॲक्ट होत असतो, एक्झर्ट होत असतो, त्याला म्हटलं जातं अर्थ प्रेशर. मग त्याचे पॅसिव्ह अर्थ प्रेशर आणि ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर असे 2 आपण म्हणू शकतो टाईप्स पडतात. ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर, पॅसिव्ह अर्थ प्रेशरचे जे कन्सेप्ट्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. तर हा जो पी पी आहे म्हणजे व्हर्टिकल प्रेशर आहे, व्हर्टिकल अपवर्ड प्रेशर हा ॲक्ट होतो फुटिंगवरती. बरोबर, ज्यावेळेस वरतून फुटिंग लोड अप्लाय करत असते सॉईलवरती अलॉंग द बेस, आणि तो डिस्ट्रीब्यूट करतो बेस ओव्हर द लार्ज सरफेस. ठीक आहे, आणि क्यू यू म्हणजेच काय, क्यू यू म्हणजेच लोड जो फुटिंग अप्लाय करते सॉईलवरती स्ट्रक्चरकडून येणारा जो काही लोड आहे, जो फुटिंग ट्रान्सफर करतो सॉईलवरती, त्याला रिप्रेझेंट केलं जातं क्यू यूने. बरोबर, आणि क्यू यूलाच आपण म्हणू शकतो बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. का, कारण बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल इज नथिंग बट द load sustained by
सॉईल ॲट द टाईम ऑफ फेल्युअर. बरोबर, फेल होण्यापूर्वी सॉईल जो काही लोड सहन करेल तो म्हणजेच काय असू शकतो, त्या सॉईलची तेवढी बिअरिंग कॅपॅसिटी, त्याला डिनोट केलं आपण QU ने. मग QU हा सपोज काय, वरतून अप्लाय येणारा वर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनने अप्लाय होणारा सॉईलवरती लोड आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या टर्म समजल्या. तर टर्झागीजने मग जे इक्वेशन आहे त्याचं बिअरिंग कॅपॅसिटीसाठी ते डिराईव्ह करण्यासाठी शॅलो कंटिन्युअस फुटिंगसाठी काही अझम्पशन्स त्यांनी मांडले, ते बघूया वन बाय वन. तर त्याचं अझम्पशन आहे, द फेल्युअर झोन डू नॉट एक्सटेंड अबव द होरिझोंटल प्लेन पासिंग थ्रू बेस ऑफ फुटिंग. त्याचं म्हणणं आहे की जो फेल्युअर प्लेन आहे तो फेल्युअर प्लेन हा बेस ऑफ द फुटिंगचा जो प्लेन आहे म्हणजे हा GAB, बरोबर, याच्यावरती फेल्युअर सरफेस एक्सटेंड होणार नाही. म्हणजे हा जो कर्व सरफेस आहे तो त्याच्यावरती जाणार नाही, हे त्याचं अझम्पशन. तर फेल्युअर सरफेस हा नेहमी काय असेल, GABच्या खालीच राहणार. ठीक आहे, त्याच्यावरती फेल्युअर सरफेस जाणार नाही, एक्सटेंड होणार नाही, हे पहिलं अझम्पशन. सेकंड, द फेल्युअर ऑकर्स वेन द डाउनवर्ड प्रेशर एक्झर्टेड बाय लोड्स ऑन द सॉईल ॲट जॉईनिंग द इन्क्लाइन सरफेस ऑन सॉईल वेज इज इक्वल टू अपवर्ड प्रेशर. तर त्याचं दुसरं अझम्पशन काय की फेल्युअरच्या वेळेस, सॉईल फेल्युअर जेव्हा होते तेव्हा जे डाउनवर्ड प्रेशर ॲक्ट होत असतं, बरोबर, याच्यावरती, तर ते इक्वल असतं कशाच्या, जे डाउनवर्ड प्रेशर इक्वल असतं कशाच्या, जे अपवर्ड प्रेशर ॲक्ट होतं आहे बेस ऑफ द फुटिंगला. तर हे दोन्ही काय असतात, फेल्युअरला इक्वल असतात. म्हणजे डाउनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स हे फेल्युअरच्या टायमिंगला काय असतात, इक्वल असतात. किंवा आपण म्हणू शकतो व्हेन अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स देन सॉईल मे बी फेल. ठीक आहे, त्या केसला आपल्याला फेल होते असं म्हणू शकतो आपण, हे त्याचं अझम्पशन आहे. सेकंड. थर्ड येतं डाउनवर्ड फोर्सेस आर ड्यू टू द लोड. तर जे काही डाउनवर्ड फोर्सेस ॲक्ट होतील तर ते कशामुळे असतात, लोडमुळे होणार, लोडमुळेच असणार डाउनवर्ड फोर्सेस, हे त्याचं अझम्पशन आहे. तर डाउनवर्ड फोर्स येतं QU इंटू B, म्हणजे जो काही लोड आहे तो त्याला मल्टिप्लाइड बाय B म्हणजे विड्थ ऑफ द फुटिंग आणि वेट ऑफ द सॉईल वेज. आणि सॉईल वेजचं जे काही वेट असेल त्याच्यामुळे डाउनवर्ड फोर्सेस ॲक्ट होतात. आणि सॉईल वेजचं वेट कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे, 1/4 गॅमा इंटू B² इंटू tan phi म्हणजे अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन, गॅमा म्हणजे युनिट वेट ऑफ सॉईल, B म्हणजे विड्थ ऑफ फुटिंग. म्हणजे बघा सॉईल वेज, सॉईल हे बघा हा जो ट्रँग्युलर पोर्शन आहे याला सॉईल वेज म्हटलं जातं. याच्यामुळे आणि याचं जे वजन आहे वेट, बरोबर, आणि जो काही लोड आहे लोडमुळेच व्हर्टिकल फोर्सेस काय होतात, डाउनवर्ड फोर्सेस काय होतात, ॲक्ट होतात. ह्या दोघांमुळे लोड आणि दुसरं काय, वेट ऑफ द सॉईल वेज. आणि अपवर्ड फोर्सेस म्हणजेच काय बघा, अपवर्ड फोर्सेसमध्ये कोणकोणते कंपोनंट येतात, आर द व्हर्टिकल कंपोनंट्स ऑफ रिझल्टंट पॅसिव्ह प्रेशर. म्हणजे बघा ही बाजूची जी सॉईल आहे इथली, ती जे काही पॅसिव्ह प्रेशर ॲक्ट करते तो, प्लस आणि कोहेजन सरफेस सॉईल पार्टिकल्समधलं जे काही कोहेजन आहे, बरोबर, ते कोहेजन आणि पॅसिव्ह प्रेशरमुळे अपवर्ड फोर्सेस ॲक्ट होतात. आणि डाउनवर्ड फोर्सेसमध्ये काय असतं, लोड जो स्ट्रक्चर अप्लाय करतो फुटिंगवरती आणि फुटिंग सॉईलवरती. आणि सेकंड येतं वेट ऑफ सॉईल वेज. ठीक आहे, मग पुढे बघा त्यांनी इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे, हे पूर्ण इक्विलिब्रियम इक्वेशन आहे. ठीक आहे, तर हे इक्विलिब्रियम इक्वेशन आहे. इक्विलिब्रियमसाठी त्यांनी काय केलेलं आहे, टोटल जे काही व्हर्टिकल फोर्सेस आहेत ते इक्वल टू काय केले, 0 केलेले. समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस इक्वल्स टू 0. मग त्याच्यानुसार हे पॅसिव्ह प्रेशर आणि डाउनवर्ड फोर्सेस आणि अपवर्ड फोर्सेस काय केलेले, इक्वल केलेले आहे. तर हा झाला जो फर्स्ट फोर्सेस आहे तो म्हणजे काय, डाउनवर्ड फोर्स आहे, ज्याच्यामध्ये लोड म्हणजे QU इंटू B आणि हा कोणता लोड येतो, वेट ऑफ द सॉईल वेज, बरोबर. आणि हा जो इक्वल्स टू अपवर्ड प्रेशरमध्ये काय येतं, पॅसिव्ह प्रेशरचं रिझल्टंट पॅसिव्ह प्रेशर आणि कोहेजन, हे दोन फोर्सेस ॲड केलेले आहेत त्यांचे हे फॉर्म्युलेज. ठीक आहे, 2PP म्हणजे पॅसिव्ह अर्थ प्रेशर PP, प्लस 2 इंटू C म्हणजे कोहेजन, LI इंटू साइन फाय म्हणजेच काय बघा, LI म्हणजेच काय, लेंथ ऑफ इन्क्लाइन सरफेस CB. इन्क्लाइन सरफेस म्हणजे कोणता आहे बघा, CB
हा जो इन्क्लाइन सरफेस आहे त्याची लेंथ, ठीक आहे, इंटू साइन फाय. अशा पद्धतीने आपण डाउनवर्ड फोर्सेस इज इक्वल्स टू अपवर्ड फोर्सेस इक्वेट केले, ज्यांचे टर्म्स ऑलरेडी दिलेले आहेत. मग त्यामुळे हे जर इक्वेशन सॉल्व केलं तर हे इक्वेशन तयार होतं क्यू यू इंटू बी इज इक्वल्स टू 2 PP प्लस बी सी टॅन फाय मायनस 1/4 गॅमा इंटू बी स्क्वेअर टॅन फाय डॅश. ठीक आहे. द रिझल्टंट पॅसिव्ह प्रेशर म्हणजे PP ऑन द सरफेस CB अँड CA कॉन्स्टिट्यूट्स 3 कंपोनंट्स. म्हणजे बघा, तर जो पॅसिव्ह प्रेशर ॲक्ट होत असतो कोणत्या सरफेसवरती ॲक्ट होतो बघा पॅसिव्ह अर्थ प्रेशर, हा जो CB सरफेस आहे इन्क्लाइन सरफेस आणि हा जो CA सरफेस आहे, म्हणजे जे ट्रायंग्युलर वेज आहे त्याच्या ज्या 2 बाजू आहेत त्या 2 बाजूंवरती पॅसिव्ह अर्थ प्रेशर ॲक्ट होत असतं. बरोबर. म्हणजेच काय, ह्या झोनमधली आणि ह्या झोनमधली जी सॉईल आहे तर ती सॉईल पॅसिव्ह अर्थ प्रेशर ॲक्ट करत असते या सॉईलवरती, सॉईलच्या इन्क्लाइन सरफेसवरती. कारण ही सॉईल काय झालेली, एक वेज म्हणून ॲक्ट झालेली आणि त्याचा जो इन्क्लाइन सरफेस आहे त्याच्यावरती ती पॅसिव्ह अर्थ प्रेशर ॲक्ट करत असते. आणि मग हे जे पॅसिव्ह अर्थ प्रेशर येते त्याचे 3 कंपोनंट पडतात, तर ते म्हणजे PPR, PPC आणि PPQ. आणि म्हणजेच टोटल ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर, टोटल पॅसिव्ह अर्थ प्रेशर काय होणार, या तिघांचं कॉम्बिनेशन असणार, PPR प्लस PPC प्लस PPQ. ठीक आहे. मग काय केलं आहे, मग फक्त हे PPची जी व्हॅल्यू आहे तर ती फक्त ह्या इक्वेशनमध्ये टाकली, या PPमध्ये टाकली इक्वेशन नंबर 1मध्ये. तर आपले इक्वेशन मॉडिफाय झालं. मग इज इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये मग PPची व्हॅल्यू टाकली काय, PPR प्लस PPC प्लस PPQ ब्रॅकेट कंप्लीट, प्लस पुढचं इक्वेशन जे आहे इक्वेशन नंबर 1 ते कंटिन्यू केलं, BC डॅश टॅन फाय मायनस 1/4 गॅमा बी स्क्वेअर टॅन फाय डॅश. ठीक आहे. मग काय केलं ह्या ठिकाणी, मग सबस्टिट्यूट केलं, 2 टाइम्स ऑफ PPR मायनस 1/4 गॅमा बी स्क्वेअर टॅन फाय डॅश इज इक्वल्स टू B इंटू 1/2 गॅमा बी एन गॅमा. ह्या इक्वेशनमध्ये काय केलं आपण, सबस्टिट्यूट केलं. दुसरी गोष्ट, 2 टाइम्स ऑफ PP इंटू क्यू इज इक्वल्स टू कशामध्ये सबस्टिट्यूट केलं, B इंटू गॅमा DNQ आणि 2PPC प्लस BC1 इंटू टॅन फाय डॅश इज इक्वल्स टू B इंटू C1 NC. तर त्यांनी काय केलं आहे, जेव्हा आपण हे मल्टिप्लाय करू बरोबर तेव्हा त्यांनी त्याला काय केलेलं आहे, रिप्लेसमेंट केलेलं आहे इक्वेशनमध्ये आणि यांच्या जागी ह्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत. मग आपलं इक्वेशन काय झालं, मॉडिफाय होऊन QU इज इक्वल्स टू बरोबर, QU इज इक्वल्स टू काय झालं मग CNC प्लस गॅमा DNQ आणि प्लस 1/2 म्हणजेच काय 0.5 गॅमा बी एन गॅमा. ठीक आहे. हे इथलं इक्वेशन आहे, हे इक्वेशन हे आलं आणि हे इक्वेशन हे आलं. आणि इथं जो B कॉमन आहे तो B काय होतो, B कॉमन काढून काय होतो, मग तो निघून जातो का, कारण बघा ह्या ठिकाणी आपलं जे इक्वेशन होतं QU इंटू B होतं, मग या ठिकाणी काय राहिलं QU, कारण ह्या तिघांमध्ये जो काही B कॉमन येणार होता तो काय झाला, कॅन्सल झाला, इकडचा B आणि इकडचा B कॅन्सल झाला. तेव्हा मग इक्वेशन काय आलं, QU इज इक्वल्स टू CNC प्लस गॅमा DF NQ प्लस 0.5 गॅमा BN गॅमा. आणि हे जे आहे इक्वेशन ते लास्ट इक्वेशन आहे, मॉडिफाईड इक्वेशन ऑफ टर्झागीज बिअरिंग कॅपॅसिटी. म्हणजे मॉडिफाईड नाही म्हणता येणार, डिराईव्ड म्हणू शकतो आपण. बरोबर, डिराईव्ह केलेलं फायनल इक्वेशन टर्झागीजचं बिअरिंग कॅपॅसिटी डिटरमाइन करण्यासाठी. QU म्हणजे बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. मग जर तुम्हाला MCQ किंवा क्वेश्चनमध्ये जर विचारलं, प्रॉब्लेममध्ये जर विचारलं, डिटरमाइन बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल बरोबर इजिंग टर्झागीज इक्वेशन. मग टर्झागीज इक्वेशन काय आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी, QU इज इक्वल्स टू CNC प्लस गॅमा DF NQ प्लस 0.5 गॅमा BN गॅमा. तर लक्षात ठेवा, मग हे जे NC NQ आणि N गॅमा जे मेन्शन केलेले टर्झागीजनी बरोबर, जे कन्सिडर केलेत त्यांना म्हटलं जातं टर्झागीज बिअरिंग कॅपॅसिटी फॅक्टर. आणि हे फॅक्टर्स जे आहेत NC NQ N गॅमा यांची व्हॅल्यू फायवर डिपेंड असते. फाय म्हणजेच काय, अँगल ऑफ शेअरिंग रेझिस्टन्स या अँगल ऑफ फ्रिक्शन बरोबर, त्याच्यावरती NC NQ N गॅमाची व्हॅल्यू डिपेंड असते. आणि ऑलरेडी टर्झागीनी ते मेन्शन पण केलेलं आहे, इथे बघा टेबलमध्ये दिलेलं आहे. जर जनरल शेअर फेल्युअर असेल तर त्या केसमध्ये NC NQ N गॅमाची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द फाय बघा टर्झागीनी 0, 15 आणि 45 नुसार
NC NQ N गॅमाच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत जनरल शेअर फेल्युअरसाठी. सिमिलरली लोकल शेअर फेल्युअरसाठी सुद्धा त्यांनी व्हॅल्यूज दिल्या आहे NC NQ N गॅमाच्या. जेव्हा फाय 0 असेल तेव्हा NCची व्हॅल्यू काय असणार लोकल शेअर फेल्युअरला 5.7, NQची 1, N गॅमाची 0. ठीक आहे. तर हा एक टेबल महत्त्वाचा आहे जो आपला डिप्लोमा लेवलला नाही आहे, पण NC NQ N गॅमाची व्हॅल्यूज तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना ऑलरेडी मेन्शन केलेली असेल इक्वेशनमध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. त्यामुळं हा टेबल पाठ करायची सुद्धा गरज नाही काही. बघा मग पुढे काय, हे जे टर्जागीज बिअरिंग कॅपॅसिटी इक्वेशन आहे हे फक्त जनरल शेअर फेल्युअरला अप्लाय होतं. ठीक आहे. मग पुढे बघा, टर्जागी हॅज सजेस्टेड फॉलोइंग इम्पेरिकल रिडक्शन टू ॲक्च्युअल C अँड फाय इन केस ऑफ लोकल शेअर फेल्युअर. मग लोकल शेअर फेल्युअरसाठी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, मग इम्पेरियल रिडक्शन केलेलं आहे ॲक्च्युअल C आणि फायचं. मग त्याच्यामध्ये मग मोबिलाइज्ड कोहेजन आणि मोबिलाइज्ड अँगल ऑफ फ्रिक्शन मग इंट्रोड्यूस केलं त्याने. मग मोबिलाइज्ड कोहेजन म्हणजेच काय, CM इंट्रोड्यूस केलं कशासाठी, लोकल शेअर फेल्युअरसाठी. कारण जे आपण मागे इक्वेशन बघितले मागच्या स्लाईडला तर ते कशासाठी ॲप्लिकेबल आहे, जनरल शेअर फेल्युअरसाठी. मग लोकल शेअर फेल्युअरसाठी त्यांनी C आणि फायचं कसं मॉडिफाईड केलं, तर C आणि फायला काय म्हणतो आपण चेंज केला. सीला त्यांनी नवीन हे केलं, मोबिलाइज्ड कोहेजन म्हणून नाव दिलं, CMनी डिनोट केलं जातं. आणि तो कसा काढू शकतो आपण लोकल शेअर फेल्युअरसाठी 2/3 ऑफ C. जनरल शेअर फेल्युअरसाठी जो काही कोहेजन असेल त्याच्या 2/3 म्हणून आपण काय घेऊ शकतो, लोकल शेअरसाठी कोहेजन घेऊ शकतो, ज्याला आपण मोबिलाइज्ड कोहेजन म्हणतो. आणि तसंच मग अँगल ऑफ फ्रिक्शनसाठी मोबिलाइज्ड अँगल ऑफ फ्रिक्शन म्हटले त्यांनी लोकल शेअर फेल्युअरला, त्याला डिनोट केलेलं आहे 5M बरोबर. आणि मग तो कसं कॅल्क्युलेट करू शकतो, tan इनवर्स ऑफ 2/3 tan फाय. C आणि फाय हे दोन जे व्हॅल्यू आहेत पॅरामीटर्स जे आहेत ते कशासाठी आहे, जनरल शेअर फेल्युअरसाठी आहे. आणि त्याच्यावरून आपण लोकल शेअर फेल्युअरसाठी काय करू शकतो, मग मॉडिफाईड करू शकतो हे दोन C आणि फाय. तर मॉडिफाय केल्यानंतर Cचं काय झालं, आपण मोबिलाइज्ड कोहेजन झालं आणि फायचं काय झालं, मोबिलाइज्ड अँगल ऑफ फ्रिक्शन 5Mनी दाखवलेलं आहे त्याला. आणि मग ते आपण असे C आणि फायवरनं डिटरमाइन करू शकतो या इक्वेशनने. ठीक आहे. मग लोकल शेअरसाठी मग त्यांनी काय केलं, मॉडिफाय इक्वेशन केलं बरोबर. मग त्याच्यासाठी मग त्यांनी अगोदर NC NQ N गामा हे फॅक्टर्स होते बिअरिंग कॅपॅसिटी फॅक्टर्स, कशासाठी, जनरल शेअर फेल्युअरसाठी बरोबर. मग आता लोकल शेअर फेल्युअरसाठी त्याला काय करायचं, इक्वेशन डिराईव्ह करायचे. मग त्याच्यासाठी त्यांनी तेच सेम फॅक्टरला काय केलं, फक्त डॅश मेन्शन केलेलं आहे, नवीन नोटेशन्स दिले. म्हणून मग ह्या ठिकाणी NC डॅश NQ डॅश N गॅमा डॅश हे काय असू शकतात, मग आता बिअरिंग कॅपॅसिटी फॅक्टर फॉर कोणत्या फेल्युअरसाठी, मग लोकल शेअर फेल्युअरसाठी. ठीक आहे. मग त्यामुळं बिअरिंग कॅपॅसिटीचं इक्वेशन कसं तयार झालं, मग Q इज इक्वल्स टू CM, कारण CNC होतं अगोदर इक्वेशन बरोबर. जनरल शेअर फेल्युअरसाठी आपण इक्वेशन बघूया. बघा काय होतं आपलं, Q इज इक्वल्स टू CNC. मग इथं लोकल शेअरसाठी आपण काय केलं, NCच्या ऐवजी NC डॅश केलं आणि Cच्या ऐवजी काय केलं, CM मोबिलाइज्ड कोहेजन बरोबर. मग मॉडिफाईड इक्वेशन कसं झालं, मग लोकल शेअरसाठी CM NC डॅश प्लस गॅमा DF NQ डॅश. DF म्हणजे डेप्थ ऑफ फुटिंग. ठीक आहे. गॅमा म्हणजे युनिट वेट ऑफ सॉईल. मग बघा गॅमा NF NQ डॅश प्लस 0.5 गॅमा B N गॅमा डॅश. बघा याच्यामध्ये फक्त चेंज काय केलं, याला डॅश मारला NQ डॅश NC डॅश आणि Cच्या ऐवजी CM आणि ठीक आहे या ठिकाणी फाय नाही आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मॉडिफाईड इक्वेशन केलं, म्हणजे इक्वेशन डिराईव्ह केलं कशासाठी, लोकल शेअर फेल्युअरसाठी, टर्जागीच इक्वेशन. ठीक आहे. मग आता पुढे बघा, मग आपली जर फुटिंग स्क्वेअर किंवा सर्क्युलर असेल मग त्याच्यानुसार टर्जागीजनी मग इक्वेशन सांगितलेले आहेत कसं मग बिअरिंग कॅपॅसिटी काढायची. जर स्क्वेअर फुटिंग असेल, सर्क्युलर फुटिंग असेल तर स्क्वेअर आणि सर्क्युलर फुटिंगसाठी बिअरिंग कॅपॅसिटी इक्वेशन कसं मांडायचं. तर बघा स्क्वेअर फुटिंग असेल तर मग बिअरिंग कॅपॅसिटी आपण कशी डिटरमाइन करू शकतो, 1.2 C
एन सी प्लस गॅमा डी एफ एन क्यू प्लस 0.4 गॅमा बी एन गॅमा ह्या इक्वेशननी आपण स्क्वेअर फुटिंगसाठी बिअरिंग कॅपॅसिटी काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ते जर सर्क्युलर फुटिंग असेल तर तुम्ही बिअरिंग कॅपॅसिटी कशी काढणार सॉईलची, तर ह्या इक्वेशननी. काय इक्वेशन, 1.2 सी एन सी प्लस गॅमा डी एफ एन क्यू प्लस 0.3 गॅमा बी एन गॅमा. मग हे 1.2 आणि 0.4 0.3 हे फॅक्टर्स फक्त काय झाले, ते इक्वेशनला मल्टिप्लाइड झाले. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही स्क्वेअर आणि सर्क्युलर फुटिंगसाठी काय करू शकता, बिअरिंग कॅपॅसिटी फुटिंगची किंवा सॉईलची काय करू शकता, डिटरमाइन करू शकता. ठीक आहे, तर हे जे दोन इक्वेशन्स आहेत, हे इक्वेशन 2 म्हणजे 4 इक्वेशन ॲक्च्युली. हे पहिलं इक्वेशन जे लोकल शिअर फेल्युअरसाठी आहे बिअरिंग कॅपॅसिटी डिटरमाइन करायला, हे सगळ्यात पहिले इक्वेशन जे महत्त्वाचं लक्षात ठेवा. बरोबर, याच्यावरूनच तुम्ही पुढचे इक्वेशन्स लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हे पहिले इक्वेशन आहे जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे जनरल शिअर फेल्युअरसाठी आहे. जनरल शिअर फेल्युअर जर असेल आणि त्याच्यावर जर तुम्हाला बिअरिंग कॅपॅसिटी काढायची असेल सॉईलची, म्हणजेच थोडक्यात काय, सॉईल जर जनरल शिअर फेल्युअर टाईप फेल होत असेल तर त्या सॉईलची तुम्ही बिअरिंग कॅपॅसिटी कोणत्या इक्वेशनने काढू शकता, सी एन सी प्लस गॅमा डी एफ एन क्यू प्लस 0.5 गॅमा बी एन गॅमा अशाने ह्या इक्वेशनचा वापर करून तुम्ही बिअरिंग कॅपॅसिटी सॉईलची फाइंड आउट करू शकता. ते जर लोकल शिअर फेल्युअर होत असेल सॉईलचं तर मग ह्या इक्वेशनने तुम्ही बिअरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करू शकता. आणि त्यात स्पेसिफिकली जर तुमची स्क्वेअर फुटिंग असेल तर मग कसं बिअरिंग कॅपॅसिटी काढणार या इक्वेशननी, आणि जर सर्क्युलर असेल तर खालच्या इक्वेशननी तुम्ही काय करणार, बिअरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करणार. ठीक आहे, ओके. आत्तापर्यंत एवढं होतं सगळं टर्झागीसचे अझम्पशन्स, त्याचे टर्म्स आणि त्याचं इक्वेशन बिअरिंग कॅपॅसिटीचं. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे या व्हिडिओमध्ये, या चॅप्टरमध्ये, तर तो आहे इफेक्ट ऑफ वॉटर टेबल ऑन बिअरिंग कॅपॅसिटी. तर लक्षात असू द्या, ही जी डायग्राम आहे आपली बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला ही जी लेवल आहे ती कसली आहे, ग्राउंड लेवल आहे. बरोबर, आता ह्या डायग्राममध्ये कुठेही तुम्हाला वॉटर टेबल दिसतंय का, नाही, वॉटर टेबल कुठेही नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ही ॲनालिसिस करत असताना त्यांनी काय कन्सिडर केलं आहे की सॉईल ही पूर्ण ड्राय सॉईल आहे. बरोबर, किंवा आपलं जे फुटिंग आहे किंवा जी काही सॉईल फेल्युअर झोनमध्ये येते तिथून वरपर्यंत जी काही सॉईल आहे तिच्यामध्ये ती पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, किंवा पाण्याची काय म्हणतो आपण, म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर टेबल नाही आहे त्या केसमध्ये. बरोबर, त्या केसमध्ये आपलं इक्वेशन हे येतं, आत्ता डिराईव्ह केलेलं आहे आणि स्टडी केलेलं आहे. बरोबर, पण प्रत्येक ठिकाणी तर असं होणार नाही की जमिनीच्या खाली पाणी नसणार आहे. बरोबर, अशा काही ठिकाणी असणार आहे की ज्या ठिकाणी आपल्याला फुटिंग घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी जी काही आपली डेप्थ ऑफ फुटिंग असेल त्याच्या खाली किंवा त्याच्या लेवलला किंवा त्याच्यावरती पाणी असू शकतं, ग्राउंड लेवलला, ग्राउंडमध्ये. बरोबर, मग त्या केसमध्ये बिअरिंग कॅपॅसिटी कशी फाइंड आउट करायची सॉईलची, जर त्या सॉईलमध्ये जर पाणी प्रेझेंट असेल. कारण बघा, प्रत्येक ठिकाणी झरे जे आहे खाली अंडरग्राऊंड जे काही वॉटर सोर्सेस असतील, बरोबर, तर ते एकदमच खाली असतील असं पण नाही आहे, वरती पण असू शकतं काही काही ठिकाणी. बरोबर, कोणत्या लेवलला असतील ते आपण काही सांगू शकत नाही. मग सपोज तेच 3 केसेस आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. जर पाण्याचं प्रेझेन्स जर असेल तर मग सॉईलच्या बिअरिंग कॅपॅसिटीवरती काय परिणाम होतो. बरोबर, आणि मग ती पाण्याची पातळी कुठे आहे, फाउंडेशनची जेवढी डेप्थ आहे त्याला लागूनच आहे की त्याच्या एकदम खाली आहे का फाउंडेशनच्याही वरती पाण्याची पातळी आहे. त्याच्यानुसार मग सॉईलच्या बिअरिंग कॅपॅसिटीवरती काय परिणाम होतो आणि ती कशी कॅल्क्युलेट केली जाते हे तर्जगीने मग काय केले, पुढे डेव्हलप केलेले आहेत इक्वेशन्स. बरोबर, अझम्पशन्स करून. मग ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग बघा, द इक्वेशन फॉर अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी बाय टर्झागी हॅज बीन डेव्हलप्ड बेस्ड ऑन अझम्पशन दॅट वॉटर टेबल इज लोकेटेड ॲट अ ग्रेटर डेप्थ. मग अशीच सांगितलं, सुरुवातीचं जे काही आपण इक्वेशन स्टडी केलं टर्झागीचं, तर ते काय अझम्पशन करून त्यांनी डेव्हलप केलं होतं, असं अझम्पशन त्यांनी घेतलं होतं की वॉटर टेबल हे काय एकदम खाली आहे. बरोबर, हे अझम्पशन्स घेऊन त्यांनी मग ते मागाचं इक्वेशन काय केलं होतं, डिराईव्ह केलं होतं. इफ द वॉटर टेबल इज लोकेटेड क्लोज टू फाउंडेशन द इक्वेशन नीड्स मॉडिफिकेशन. पण जर वॉटर टेबल फाउंडेशनच्या एकदम जवळ असेल तर मग ह्या इक्वेशनला, म्हणजे कोणतं इक्वेशन, हे इक्वेशन, बरोबर,
किंवा हे इक्वेशन. मग ह्या इक्वेशनला मॉडिफाय करण्याची काय आहे गरज आहे वॉटर टेबल. तर मग बघा सगळ्यात पहिली केस बघूया आपण. व्हेन वॉटर टेबल इज लोकेटेड अबव द बेस ऑफ फुटिंग. बघा मग पहिली केस येते, ही ग्राउंड लेवल आहे, ही ग्राउंड लेवल आहे आणि इथं आपलं बेस आहे, फुटिंगचा बेस आहे बरोबर. आणि वॉटर टेबल ही त्याच्याही वरती आहे बरोबर, म्हणजे फुटिंगच्याही वरती आहे. किती डिस्टन्सला आहे फुटिंगपासून, एक्स डिस्टन्सला आहे. आणि वॉटर टेबल हे ग्राउंड लेवलपासून किती डिस्टन्सला आहे, DW डिस्टन्सला आहे बरोबर. आणि DF म्हणजे काय, डेप्थ ऑफ फुटिंग आहे, कुठून, ग्राउंड लेवलपासून. B म्हणजे काय, विड्थ ऑफ फुटिंग. ठीक आहे, या टर्म समजल्या, B, DF, DW आणि X. मग जर अशी जर केस असेल की पाण्याची पातळी ही फुटिंगच्याही वरती आहे, मग त्या केसमध्ये Q कसा काढायचा. Q म्हणजे बिअरिंग कॅपॅसिटी. आता ह्या ठिकाणी पुढे येतं इक्वेशन बिअरिंग कॅपॅसिटीचं, आणि ह्या ठिकाणी Q म्हणजे लोड बरोबर. मग तो कसा काढायचा. मग बघा सगळ्यांनी पहिल्या युनिटमध्ये स्टडी केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी. सॉईलच्या कंडिशन्स, ड्राय कंडिशन, सॅच्युरेटेड कंडिशन, सबमर्ज कंडिशन आणि पार्शियली सॅच्युरेशन कंडिशन. ह्या चारही कंडिशन्स तुम्ही स्टडी केल्यात, चारही कन्सेप्ट स्टडी केलेत. मग सबमर्ज सॉईल केव्हा म्हणतो आपण, सबमर्ज सॉईल जेव्हा सॉईल ही पूर्ण पाण्याखाली बुडालेली असते, तर त्या सॉईलला आपण काय म्हणतो, सबमर्ज सॉईल. आणि मग तिचं जे काही युनिट वेट असेल ते युनिट वेट म्हणजे काय झालं, मग सबमर्ज युनिट वेट झालं बरोबर. आणि मग जे काही ॲक्च्युअल वेट आहे बरोबर, जेव्हा ती ड्राय सॉईल असते, ड्राय सॉईल असताना तिचं जे काही युनिट वेट असतं त्याला आपण ड्राय युनिट वेट म्हणतो. आणि जेव्हा ती सबमर्ज होईल तेव्हा तिला काय म्हणतो, तिचं जे काही युनिट वेट असेल ते काय, त्याला आपण म्हणतो सबमर्ज युनिट वेट. आणि हे सबमर्ज युनिट वेट हे ड्राय युनिट वेटपेक्षा काय असतं, कमी असतं बरोबर. मग त्यामुळे काय सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी ऑब्व्हियसली, जर पाण्याचं प्रमाण वाढलं खाली तर सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी काय होणार, ऑब्व्हियसली कमी होणार. मग बघा ती कशी रिड्यूस होते. मग इफेक्टिव्ह सरचार्ज इज रिड्यूस ॲज द इफेक्टिव्ह वेट बिलो वॉटर टेबल इज इक्वल टू सबमर्ज युनिट वेट. कारण पाण्याच्या खालचं जे काही सॉईल आहे तिचं जे इफेक्टिव्ह वेट आहे तर ते किती होतं, मग कशाच्या बरोबरीने होतं, मग सबमर्ज युनिट वेट एवढं होतं. आणि त्यामुळे मग इफेक्टिव्ह सरचार्ज काय होतो, कमी होतो. ठीक आहे, मग तो कसा डिटरमाइन केला आहे बघा, Q इज इक्वल्स टू DW इंटू गॅमा. म्हणजे DW म्हणजे ह्या लेवलला, ह्या डिस्टन्सला जेवढी काही सॉईल असेल तिचा युनिट वेट इंटू डिस्टन्स DW प्लस एक्स म्हणजे इथून एवढी जी काही सॉईल आहे ह्या डेप्थला तेवढं डेप्थ इंटू तिचं त्या सॉईलचं युनिट वेट. मग ही सॉईल पूर्ण काय, ह्या लेवलला जी सॉईल आहे ती पूर्ण सबमर्ज आहे, मग तिच्याशी रिलेटेड युनिट वेट काय झालं, गॅमा सब. मग याच्यावरून तुम्हाला टोटल Q मिळेल. Q काय झाला, DW इंटू गॅमा प्लस एक्स इंटू गॅमा सब. मग हा जो एक्स आहे, एक्स म्हणजेच काय, एक्स कसा काढू शकतो आपण, एक्स कसा काढणार, टोटल जो DF आहे त्याच्यातून जर आपण DW मायनस केला तर आपल्याला एक्स मिळेल. मग हे रिलेशन आपण काय केलं, याच्यामध्ये पुट केलं ह्या इक्वेशनमध्ये. मग आपलं इक्वेशन काय झालं, Q इज इक्वल्स टू गॅमा सब इंटू DF प्लस ब्रॅकेटमध्ये गॅमा मायनस गॅमा सब इंटू DW. हे मॉडिफाईड इक्वेशन झालं. जेव्हा आपण हे इक्वेशन ह्या इक्वेशनमध्ये टाकू तेव्हा सॉल्व केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळतं Qचं. ठीक आहे, आणि मग आपलं जे इक्वेशन आहे टर्जागीचं बघा, मग याच्यामध्ये टर्जागीचं जे इक्वेशन आहे ते बघा या ठिकाणी दिले. मग आपलं इक्वेशन कसं तयार होतं बघा, QU इज इक्वल्स टू CNC प्लस गॅमा सब, म्हणजे इकडचं इक्वेशन टाकलेलं आहे बघा, हे इक्वेशन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, गॅमा सब इंटू DF प्लस गॅमा मायनस गॅमा सब इंटू DW इंटू NQ प्लस 0.5 गॅमा सब इंटू BN गॅमा. ठीक आहे, मग हे झालं लास्ट मॉडिफाईड इक्वेशन ह्या कंडिशनसाठी, जेव्हा वॉटर टेबल हे फाउंडेशनच्या वरती असेल तेव्हा. ठीक आहे, मग बघा जर डेप्थ ऑफ वॉटर जर 0 असेल
डी डब्ल्यू जर 0 असेल, डी डब्ल्यू म्हणजेच काय, जेव्हा वॉटर टेबल ही पूर्ण लेवलला असेल सरफेसला, बरोबर, तेव्हाच डी डब्ल्यू 0 होईल. मग जेव्हा डी डब्ल्यू 0 असेल तेव्हा इक्वेशन कसं तयार होणार बघा. मग याच्यामध्ये फक्त डी डब्ल्यू टाकलं 0 तर ही पूर्ण टर्म 0 होते. मग काय इक्वेशन तयार होतं बघा, सी एन सी जसंच तसं आहे, गॅमा सब डी एफ इंटू एन क्यू, त्याला एन सीने डिनोट केलं आहे, प्लस 0.5 गॅमा सब बी इंटू एन गॅमा. ठीक आहे. आणि खाली बघा, जेव्हा एक्स इज इक्वल्स टू 0 असेल तेव्हा इक्वेशन काय येतं बघा, क्यू यू इज इक्वल्स टू सी एन सी प्लस गॅमा डी एफ इंटू एन क्यू प्लस 0.5 गॅमा सब इंटू बी एन गॅमा. अशा पद्धतीने हे रिलेशन आलं. एक्स इक्वल्स टू 0 म्हणजेच काय, एक्स केव्हा 0 होईल, जेव्हा ही जी वॉटर टेबल आहे ती जेवढे बेस आहे त्या बेसच्या लेवलला येईल तेव्हा एक्स काय होईल, 0 होईल. मग अशा कंडिशनला मग सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी कोणत्या इक्वेशनने फाइंड आउट करू शकतो आपण, क्यू यू इज इक्वल्स टू सी एन सी प्लस गॅमा डी एफ एन क्यू प्लस 0.5 गॅमा सब बी एन गॅमा. ठीक आहे. अशा पद्धतीने होते सगळे इक्वेशन्स. पुढे येतं सेकंड केस बघा, जेव्हा सॉईलचं जे काही वॉटर टेबल आहे ती फुटिंगच्या एकदम खाली असेल किंवा काही डेप्थला असेल, डेप्थ इथं कन्सिडर केली आहे वाय, बरोबर, ॲट अ डेप्थ वाय बिलो बेस, फुटिंगचा जो बेस आहे त्याच्या वाय डिस्टन्सला सपोज वॉटर टेबल असेल तर जो काही टर्जागीचं इक्वेशन आहे त्याच्यावर काही परिणाम होईल का, नाही होणार. बघा मग हे ठिकाण दिलं आहे बघा, सर्चच्या टर्म इज नॉट अफेक्टेड, युनिट वेट इन टर्म इज गॅमा. मग गॅमा कसं काढणार आपण, गॅमा सब प्लस गॅमा इंटू गॅमा मायनस गॅमा सबमर्ज इंटू बी. मग त्यामुळे क्यू यू जसंच तसंच राहणार. क्यू यू काय होतो, सी एन सी प्लस गॅमा डी एफ एन क्यू प्लस 0.5 बी गॅमा एन गॅमा, वेअर वाय इज इक्वल्स टू बी, वाय म्हणजे बी आहे, डब्ल्यू टी ॲट बी बिलो बेस ऑफ फुटिंग. आणि इक्वेशन काय मग जसंच तसं राहणार, सी एन सी प्लस गॅमा डी एफ एन क्यू प्लस 0.5 बी गॅमा एन गॅमा. म्हणजेच काय, हेन्स वेन ग्राउंड वॉटर टेबल इज ॲट बी और ग्रेटर दॅन और इक्वल टू बी, बी म्हणजेच काय, ज्या वॉटरची जी लेवल आहे ती ह्या बीपेक्षा ही त्या बीपेक्षा मोठी किंवा तेवढी जर असेल तर आपला जो टर्जागीचं इक्वेशन आहे त्याच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही, इक्वेशन सेम राहील बिअरिंग कॅपॅसिटी डिटरमाइन करण्यासाठी सॉईलची. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण स्टडी केलेलं इफेक्ट ऑफ वॉटर टेबल ऑन द सॉईल. वेगवेगळे इक्वेशन्स बघितलेत आपण टर्जागीजचे, जनरल शेअर फेल्युअरसाठी, लोकल शेअर फेल्युअरसाठी. ठीक आहे. आणि इफेक्ट ऑफ वॉटर टेबल, जर वॉटर टेबल हे फुटिंगच्या वरती असेल तर इक्वेशनमध्ये काय चेंज झाला आहे आणि कसं आपण बिअरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर वॉटर टेबल ही बेसच्या फाउंडेशनच्या बेसच्याही खाली असेल एका ॲट अ डेप्थला सपोज वाय, तर मग इक्वेशनमध्ये काहीच बदल होत नाही. तर ते इक्वेशन काय आहे, मग कशी बिअरिंग कॅपॅसिटी आपण फाइंड आउट करू शकतो या इक्वेशननी, क्यू इज इक्वल्स टू सी एन सी प्लस गॅमा डी एफ एन क्यू प्लस 0.5 बी गॅमा एन गॅमा. ओके. तर ह्या ठिकाणी आपलं जे हे जे पॉईंट्स आहेत ते एंड होतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू. जे काही तुमचे सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. हे जे व्हिडिओज आहेत लेक्चरचे ते तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा. बाकीच्या पण स्टुडंटसोबत हे जे व्हिडिओज आहेत जे डिप्लोमा बेस लेवलच्या सिलेबसवरती आहेत ते तुम्ही बाकीच्या स्टुडंटसोबत शेअर करू शकता, बाकीच्या कॉलेजेसच्या. ठीक आहे. थँक्यू.